आणि पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये आपण पाहूयात सोशल मीडियावरती व्हायरल होणारे काही मजेशीर आणि इतर व्हिडिओज। लहान मुलांना अनेकदा अभ्यासाचा कंटाळा येत असतो, मात्र परीक्षा तोंडावर आली की मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालक त्यांना जबरदस्ती अभ्यासाला बसवतात। अशाच एका चिमुकल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। आयुष्यभर अभ्यास करत राहिलो तर मी असाच मात्र होईन असं म्हणत हा चिमुकला रडताना दिसतोय आणि या चिमुकल्याचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू येतंय। एका विमान प्रवाशाचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आलाय। यात विमान प्रवासी तळहातावरती तंबाखू चालण्याचं काम या नाटक करत एअर होस्टेसला हाक मारतो। एअर होस्टेस येताच तिला विमानाची खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचा आहे असं म्हणतोय आणि हे ऐकून विमान प्रवाशांमध्ये एकच हशा पिकला। एअर होस्टेस सुद्धा तिचं हसू रोखू शकली नाही। तुम्ही गाय चरताना अनेकदा पाहिलं असेल, पण पाणीपुरी खाणारी गाय कधी पाहिलीये का? एका गायीचा आणि तिच्या वासराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय, ज्यामध्ये एक व्यक्ती गायीला आणि तिच्या वासराला पाणीपुरी खाऊ घालते आणि गाय सुद्धा पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटते। त्यामुळे गाय आणि वासराला पाणीपुरी खाऊ घालणाऱ्या काकांचं नेटकरी कौतुक करतायत। लहान मुलं कधी काय करतील याचा काही नेम नाही। एक लहान मुलाचा कॅफे मधला एक व्हिडिओ समोर आलाय। हा मुलगा हातामध्ये ज्यूसला काठोकाठ भरलेला ग्लास घेऊन तोल सावरत सावरत कसा बसा टेबल जवळ पोहोचतो आणि इतका जपून आणलेला ज्यूस टेबलवरती ओतून देतो। हा मजेशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। मासेमारीसाठी अत्याधुनिक बोटींपासून विविध लाईट आणि नेटचा वापर केल्याचं आपण बरेचदा ऐकलंय, पण इंडोनेशियातील पारंपरिक मासेमारी तुम्ही पाहिली नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण बांबूपासून तयार केलेल्या ट्रॅपच्या मदतीने लहान मुलं मासे पकडतायत कसं ते तुम्हीच पहा। एका तरुणाचा तबला वादन करतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय आणि हा तरुण तबल्यावरती अफलातून शिवतांडव स्तोत्र वाजवतोय। नेटकऱ्यांनी तर या तरुणाचं कौतुक केलंच आहे, मात्र महिंद्रा सुद्धा या तबला वादनाच्या प्रेमात पडलेत। आनंद महिंद्रा यांनी या तरुणाचा व्हिडिओ ट्विट करत त्याचं कौतुक केलंय। सोशल मीडियावरती आपल्याला प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओज दिसतच असतात, मात्र तुम्ही कधी प्राणीच डॉक्टर बनल्याचं पाहिलंय का? कारण एक माकड डॉक्टर बनून आपल्या पार्टनरवरती उपचार करत असल्याचं समोर आलंय। या व्हिडिओमध्ये एक माकड डॉक्टर बनून आपल्या जोडीदाराच्या डोळ्यांची तपासणी करतंय आणि त्यासाठी त्यानं झाडाच्या पानाला आपलं साधन बनवलंय। वाघ आणि सिंह जंगलामध्ये प्राण्यांची शिकार करतानाचे व्हिडिओज आपण पाहतो, मात्र कधी कधी प्राणी सुद्धा वाघ सिंहांना चकवा देऊन पळून जातात। असाच एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये एक वाघ हरणाची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करतो, मात्र हे हरिण अत्यंत वेगानं धूम ठोकतं आणि काही अंतरावरती पोहोचल्यावर हे हरिण अचानक गायब होतं आणि त्यामुळे वाघ जागेवरतीच थांबून हरणाचा शोध घेतं, मात्र हरिण काही त्याच्या हाती लागत नाही। हरणाची शिकार करणं इतकं सोपं नसतं हे या व्हिडिओतून दिसून येतंय। सोशल मीडियावरती लग्नाचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि असाच एक व्हिडिओ आता समोर आलाय। नवरी तिच्या लग्नाचे सर्व विधी सोडून वाजंत्र्यां सोबत ढोल वाजवतीये, हे वाद्य वाजवतीये आणि ही नवरी तामिळनाडूतील प्रसिद्ध वाद्य चेंडा वाजवतीये। या व्हिडिओमध्ये नवरी स्वतःच्या लग्नात वाजंत्री बनली आहे आणि तिचा हा जबरदस्त अंदाज पाहून तुम्हा आम्हालाही असंच काहीसं करावंसं वाटेल। या चिमुकलीचा व्हिडिओ वारंवार पाहावा असाच आहे, कारण तिचे मधुर सूर आणि मधुर सुरातलं हे गाणं आपल्याला वेळ लावल्याशिवाय राहत नाही। कोणत्याच मुलगी अगदी निरागसपणे विचारते, मी आईगिरी नंदिनी नंदिनी म्हणू का? आणि तिच्या या प्रश्नाला कोणी मूर्ख असेल जो नाही म्हणेल। तिच्या वडिलांनी हो म्हटलं
आणि हे काय, मोठ्यांना पण लाजवेल अशा सुरात आणि शुद्ध उच्चार करत तिनं कालिदासांनी रचलेली ही स्तुती इतक्या सहज म्हटली की ऐकणाऱ्यांना क्षणभर सगळ्याच गोष्टींचा विसर पडतोय. संपूर्ण देशभरात लग्नाचा माहोल आहे आणि या लग्नाचा फीवर सोशल मीडियात सुद्धा दिसून येतोय. कारण सोशल मीडियावरती लग्नातील डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कोणी नागिन डान्स करतंय, कोणी मुलगा डान्स करतंय, असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. आणि असाच आता एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये महिला विजेच्या प्रवाहाप्रमाणे करंट डान्स करताना दिसतेय आणि या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक वहिनी घराबाहेर नाचताना दिसते आणि सुरुवातीला ही वहिनी खूप वेगानं नाचते. नंतर ती अंगात वीज संचारल्यासारखं नाचू लागते. ती काही इलेक्ट्रिक रोबोट प्रमाणे नाचत असल्याचं जाणवतंय आणि तिचा हा डान्स पाहून आजूबाजूची मंडळी सुद्धा हसतायत. हा डान्स करता करता ती मध्ये पडते देखील, नंतर उठून पुन्हा व्हिडिओतून पळ काढते. कोणताही प्राणी किंवा पक्षी यांचं जीवन हे मनुष्यापेक्षा आव्हानात्मक असतं. मनुष्याकडे विचार करण्याची शक्ती आहे, पण प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये ती शक्ती नाही. तरी देखील ते अनेक चांगल्या गोष्टी आपल्यापेक्षा उत्तमरित्या करतात. पक्षी किंवा प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतच असतात. सध्या पोपटाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये पोपट आपल्या साथीदाराची वाट पाहतोय. त्यानंतर तिथे त्याची मैत्रिणी येते. नंतर दोघांमध्ये सांकेतिक भाषेत संभाषण होतं आणि पोपट त्याच्या मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी नाचू लागतो. पोपटाचे हे रूप पाहण्यासारखं आहे आणि हा व्हिडिओ पाहून तुमचं देखील मनोरंजन होईल. बसल्यावर मग तोपर्यंत एक पेज लिहून होत नाही. लहानपणी अभ्यास करायला कोणाला आवडतं? अभ्यास नको म्हणून आपण अनेक पळवाटा शोधत असतो, गयावया करतो. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कोल्हापुरी भाषेत एक चिमुकली आणि तिच्या शिक्षिकेचा संवाद चाललाय. तिची टीचर तिला अभ्यास पूर्ण करायला सांगते, मात्र डोक्याला ताप देऊ नको असं म्हणत अगदी गोड भाषेत तिला कंटाळा आलाय असं सांगते. आणि हा व्हिडिओ जितक्यांदा पाहू तितका कमीच वाटतोय, कारण या लहानगीची खास कोल्हापुरी भाषा आहे आणि त्यातलं तिचं निरागस बोलणं. अगं लिह ग एक पेज. दक्षिण ध्रुवावरती राहणारे पोलर बेअर अतिशय बिकट अशा वातावरणामध्ये तग धरू शकतात. त्यांच्यासाठी रोजचा दिवस म्हणजे एक आव्हानच असतं. आता हेच पहा ना, बर्फाच्या अतिशय पातळ थरावरून या अस्वलाला पलीकडे जायचंय. त्यावरती तो जर चालत गेला असता तर नक्कीच बर्फाचा थर कोसळून तो खाली पाण्यात पडला असता. पण त्यानं डोकं वापरलं आणि अतिशय सावकाशपणे सरकत जाऊन त्यानं हा रस्ता पार केला. आज सोन्याचा भाव 57,805 रुपये प्रति तोळा आहे. मात्र 1959 साली सोन्याचा भाव आजच्या पेट्रोलपेक्षा सुद्धा कमी होता. त्या काळी म्हणजे फक्त 64 वर्षांपूर्वी सोन्याची किंमत 113 रुपये तोळं होती. आणि या सोनं खरेदीचं बिल सध्या व्हायरल होतोय. गेल्या 64 वर्षात महागाई किती वाढली आहे त्याचंच हे द्योतक असल्याचं दिसून येत आहे. संगीताची जादू काही औरच असते. केवळ माणसंच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांना सुद्धा संगीतातून आनंद मिळतो आणि त्यांना तो घेताही येतो. या व्हिडिओतील हा तुकडा पहा, कसा संगीताच्या तालावर बरोबर डोलतोय आणि त्या संगीताचा ताल त्याला बरोबर समजलेला आहे. वाजवणारा इतकं एन्जॉय करतोय तितकीच मजा या कुत्र्यानं सुद्धा घेतली आहे. सकाळी उठल्यानंतर दरवाजा उघडला आणि समोर हरणांचा कळप दिसला तर स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट या व्यक्तीच्या बाबतीत खरीखुरी घडली आहे. इतकंच नव्हे तर सकाळी सकाळी आलेल्या या पाहुण्यांचा त्यानं चांगलाच पाहुणचार देखील केला. भूकंपानंतर तुर्कीमध्ये सगळीकडे विनाशाचं साम्राज्य दिसून येते. मात्र त्यातही बचाव कार्याच्या मेहनतीनं काही चमत्कार पाहायला मिळतात. असाच एक चमत्कार या जवानाच्या खांद्यावरती बसलेला दिसतोय. एका घरातील पाळीव मांजराला 10 दिवसांनंतर ढिगाऱ्याखालून सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर जीवदान मिळालेल्या या मांजरानं जवानाला सोडण्यास नकार दिला आणि अखेर या जवानानं हे मांजर दत्तक घेतलं आणि त्याला नवीन घर दिलं.
उडणाऱ्या हत्तीचा डंबो हा चित्रपट तुम्हाला माहिती असेलच. तसाच मोठ्या कानांचा कुत्रा सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. जोराचा वारा आल्यानंतर या कुत्र्याचे कान एखाद्या पक्षाच्या पंखाप्रमाणे हवेत उडताना दिसतायत आणि त्याच्या या व्हिडिओला लोकांची चांगलीच पसंती मिळतेय. वेल माशाची सर्वात छोटी जात म्हणजे बेलुगा वेल. अतिशय हुशार असलेल्या या माशाची माणसासोबत खूप छान गट्टी जमते. आता हेच पहा ना, भर समुद्रात हा मासा या बॉल सोबत खेळतोय. बोटीतील व्यक्ती बॉल फेकतो आणि बेलुगा तो बॉल आणून देतोय. एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे हा बेलुगा बॉल टाकण्याची वाट सुद्धा पाहतोय आणि त्याचा हा व्हिडिओ लोकांना खूपच आवडतोय. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ ही गोष्ट किंवा म्हण तुम्हाला माहिती असेलच. मात्र आम्ही दाखवत असलेल्या व्हिडिओमध्ये दोघांची भांडण आणि तिसऱ्याची लागली वाट असंच दिसून येतंय. दोन कुत्रे भांडत असताना त्यांना सोडवण्याचा प्रयत्न होतोय. अनेक जण त्यांना बाजूला करू पाहत आहेत, पण कुत्रे काही हटत नाहीयेत. काठ्या मारून सुद्धा ते दाद देत नाहीयेत. कुत्र्यांचं भांडण सोडवण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला मात्र तोंडघशी पडावं लागलंय. तेही एकदा दोनदा नाही तर सलग 3 ते 4 वेळा ही व्यक्ती गोलगोल फिरते आणि कुत्र्यांमुळे झालेली ही अवस्था पाहून कोणालाही हसू फुटलं नाही तरच नवल. लग्न समारंभ असू देत किंवा एखादी पार्टी, डान्स करणारे अशा कार्यक्रमांचा अगदी मनापासून आनंद लुटत असतात. लग्नांमध्ये आणि वरातींमध्ये तर अगदी नागिन डान्स पासून अतरंगी आणि अजब गजब डान्सही चांगले चर्चेत असतात. असाच एक क्रिएटिव्ह डान्स सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काका अजब डान्स करताना दिसत आहेत. काकांचा हा डान्स पाहून तुम्ही नक्कीच नागिन डान्स विसराल. हे काका कोंबडा डान्स करताना दिसत आहेत आणि या काकांनी डोक्यात एक खंड्यासारखं भांडं घातलंय. आपल्या पाठीमागे त्यांनी एक झाडू उलटा लावलाय, म्हणजे त्यांची ही शेपूट. तर व्हिडिओमध्ये काका कोंबडा डान्स करताना उपस्थितांना खदखदून हसवताना दिसत आहेत. हा डान्स पाहून उपस्थित व्यक्ती सुद्धा आश्चर्यानं या काकांची एनर्जी आणि त्यांनी केलेल्या डान्सचं कौतुक करताना दिसत आहेत. हौसेला वय नाही हे आपण नेहमी ऐकत असतो. मात्र त्याची वास्तविक प्रचिती गोंदिया जिल्ह्यामध्ये आली असून चक्क 78 वर्षीय आजी कबड्डी स्पर्धेसाठी मैदानात उतरले असं एका व्हिडिओमधून व्हायरल झालंय. वयाचं बंधन न बाळगता या आजीबाई एका कुशल कबड्डीपटूप्रमाणे डाव टाकताना दिसत आहेत आणि आयुष्यात अनेक सुखदुःखांच्या अनुभवाची शिदोरी असलेल्या या आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. आता या कबड्डी खेळणाऱ्या आजीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी आजीला दाद दिली आहे. मोबाईल तर आजकाल प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य घटकच होऊ लागलाय. लहान मुलं असोत की मोठे, कोणी प्रत्येकाला मोबाईल 24 तास आपल्या जवळ हवाच असतो. सध्या सोशल मीडियावरती जो व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय तो सुद्धा असाच मोबाईल संदर्भातलाच आहे. हा व्हिडिओ आहे एका मोबाईल वेड्या हत्तीचा. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तामिळनाडूमधील कुंभकोणमधील कुंभेश्वरा मंदिराच्या बाहेर एक माहूत फोनवरती काहीतरी पाहताना दिसतोय आणि या मोबाईलमध्ये पाहत असताना त्याचा हत्ती त्याच्या मागे उभा होता आणि तो माहुताच्या फोनमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत होता. हत्तीनं सर्वतोपरी प्रयत्न केले आणि शेवटी फोनमध्ये डोकावण्यात यश मिळवलं. पती पत्नीच्या नात्यामध्ये रुसवे फुगवे हे सुरूच असतात. शेवटी दोघांपैकी एक जण हार मानून माफी मागतो आणि हा रुसवा संपतो. पण काही वेळा दोघेही हट्टाला पेटून उठले तर त्याचा रुसवा दूर करणं कठीणच होऊन बसतं. मग अशा वेळी वयाचंही बंधन येत नाही. असाच काहीचा प्रकार एका 70ल्या जोडप्यासोबत घडलाय. नाराज पत्नीचं मन वळवण्यासाठी एका 70 वर्षीय आजोबांनी बेफान होऊन डान्स केला आणि या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय. या व्हायरल व्हिडिओ सोबत होऊ दे व्हायरल या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.